संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने आज न्यायालयाकडे बोलण्याची इच्छा व्यक्त केली। आजच त्याच्यावर चार्ज फ्रेम करण्यात आले आणि यासाठी स्वतः उज्ज्वल निकम हे वैयक्तिक हजर राहिले होते। कोर्टात काय झालं तर आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयाने फटकारलं। आरोपी वाल्मिकने न्यायालयाकडे मला बोलण्याची इच्छा आहे, मला बोलू द्या असं म्हटलं होतं। माझ्यावरती राजकीय द्वेषातून हे आरोप होत आहेत असं वाल्मिक कराडने न्यायालयात सांगितलं। मग न्यायालयाकडून कराडला विचारलं गेलं की हा गुन्हा तुला कबूल आहे का? वाल्मिक कराड याने नाही म्हणत मला बोलायचंय, मी काहीतरी सांगू इच्छितो असं म्हटलं। यावेळी न्यायाधीश पाटवतकर यांनी आरोपीला फटकारत तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका असं सुनावलं। यावेळी आरोपी वाल्मिक कराडने पुढे बोलताना म्हटलं की मला राजकीय दोषातनं या गुन्ह्यात अडकवलं गेलंय असं त्याचं वाक्य होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढची सुनावणी ही 8 जानेवारीला होणार आहे। बीडच्या न्यायालयात आज आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आणि याबद्दल आज कोर्टात युक्तिवादही झाला। सरकारी पक्ष म्हणाला की हायकोर्टातले अर्ज हे निकाली निघालेले आहेत। यासोबतच आज 4 नंबरचा आरोपी प्रतीक घुलेने ॲडव्होकेट पारगचे हे त्याचे स्वतंत्र वकील दिलेत। यानंतर आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की आरोप निश्चितीकडे जाण्यापूर्वी ॲडिशनल एव्हिडन्स आम्हाला मिळालेला नाहीये, तो देण्यात यावा। फॉरेन्सिककडे दिलेल्या लॅपटॉपमधल्या कॉपीजही आम्हाला मिळालेल्या नाहीयेत। जोपर्यंत कॉपी मिळत नाही तोपर्यंत पुरावा ॲक्सेप्ट करता येणार नाही। कॉपीज दिल्या जात नाही तोपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ नये अशी विनंतीही त्यांनी केली। यावर सरकारी पक्षाकडनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की लॅपटॉप फॉरेन्सिककडे हे खाजगी पुरावे आहेत, त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे आम्ही एवढा मोठा डेटा देऊ शकत नाही आणि तपास अधिकाऱ्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला। यावर कोर्टाचं म्हणणं होतं की तुमच्याकडे पुरावा आल्यानंतर तात्काळ आरोपीच्या वकिलांना त्याची पूर्तता करावी। यावर सरकारी पक्षाचं म्हणणं होतं की पुरावा मिळाल्यानंतर तात्काळ दिला जाईल। दरम्यान आरोपी प्रतीक घुलेचे नवीन वकील म्हणाले की मला पेन ड्राईव्हमध्ये काय आहे ते पाहू द्या, मला काही दिवसांचा वेळही द्या। यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि कोर्ट म्हणालं की याला बराच कालावधी गेलेला आहे, हे असं व्हायला नको। वारंवार वकील बदलून तेच कारण दिलं जात आहे, आज दिवसभरात तुम्ही पाहून घ्या। यानंतर याच नाराजीच्या स्वरात कोर्टाने सगळ्या आरोपींना विचारलं की कुणाकुणाला वकील बदलायचा आहे का? जर बदलायचा असेल तर आत्ताच बदलून घ्या। यावर आरोपी वाल्मिक कराड याचं उत्तर असं होतं की सगळ्या आरोपींचे वेगवेगळे वकील असतील आणि इतर सर्व आरोपींनीही उत्तर दिलं की हो, आम्हाला वकील बदलायचे। पण सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की माननीय न्यायालयाने आज चार्ज फ्रेम करावा आणि मग कोर्टाने यावर शेवटी महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की आपल्या विरोधात खंडणी मागणं, मारहाण करणं, अपहरण करणे, हत्या करणे आणि जो खंडणीच्या आड येईल त्याला संपवणे अशा प्रकारचे गुन्हे हे तुमच्या विरोधात विविध कलमान्वये दाखल आहेत। एकत्रितपणे समान उद्देशाने आपण हे गुन्हे केलेले आहेत आणि पुरावे नष्ट केलेले आहेत। याबद्दल आपल्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हाही दाखल झालेला आहे। मकोका अंतर्गत देखील आपल्यावर गुन्हा दाखल आहे। या सर्व आरोपींना कोर्टाने म्हटलंय की तुम्हाला तुमच्यावरती असलेले सगळे आरोप हे मान्य आहेत का अशी विचारणा कोर्टाकडनं केली गेली। यावर उत्तर देताना आरोपी वाल्मिक कराड याने 4 वेळेला आपल्यावरचे झालेले आरोप हे मानण्यासाठी नकार दिला, तर इतर आरोपींनीही आपल्याला आरोप मान्य नसल्याचं म्हटलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि आज चार्ज फ्रेम झालेत। विशेष म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम आज सुनावणीसाठी स्वतः हजर होते आणि या गोष्टीचा फरकही पडलेला दिसतोय। त्यांनी आरोपींचे वकील पुन्हा बदलण्यासंदर्भातही कोर्टाच्या बाहेर महत्त्वाचं स्टेटमेंट दिलंय। न्यायालयाने याबद्दल निश्चित असा निर्णय घ्यावा असं ते म्हणाले। या प्रकरणाबद्दल अजून काय अपडेट्स येतील त्या आम्ही तुम्हाला सांगतच राहू। तोपर्यंत यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।